चावडीवर चार माणसं बसलेली असली आणि शहरातून एखादा गोरापान माणूस येऊ लागला की माणसं म्हणतात काय गोर दिसायले एखाद्या बाळातीन बाई सारखं. म्हटलं मग तुझ्या बापालाच हस. म्हटले तुमचा बाप काळा आहे का? काळ्या बापाचं हिरवं राहणं अशी ओळ होती ना. तुमचा बाप काळा आहे का? म्हटलं हो रे बाळा. पुढची ओळ होती काळ्या माईनं पिकवलं सोनं. म्हटले तुमची आई पण काळी आहे का? तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलं होतं काय? म्हटलं होतं काय? मग का वाजवल्या टाळ्या? काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळा बापाचं हिरवं रान, काळा माईन पिकवलं सोनं. काळा बापाचं हिरवं रान, काळा माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या खामाचा भाव लय सस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. 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 कविता संपलेली नाही. मी कविता म्हणायला सुरुवात केली आणि तुम्ही टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तुम्हाला टाळ्या वाजवा म्हटलं होतं काय? म्हटलं होतं काय? मग का वाजवल्या टाळ्या? कविता आवडली म्हणून? चाल आवडली म्हणून? अरे ही कविता मी मुंबईला खूप श्रीमंत मुलांच्या शाळेत म्हणत होतो, तर तिथल्या मुलांनी तुमच्यासारख्या उत्स्फूर्तपणे टाळ्या नाही वाजवल्या. ती मुलं हसायला लागली. किती श्रीमंत मुलांची शाळा होती? तर या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीनं काढलेली ती शाळा होती. ठीक आहे, आमच्या शिंदे सरांनी काढलेली खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या लेकरांसारखी ही जी श्री विद्यालयासारखी शाळा होती काय? नाही. श्रीमंत मुलांसाठी. किती श्रीमंत मुलांसाठी? तर मी 15 वर्षापूर्वी त्या शाळेत गेलो तेव्हा पहिलीच्या वर्गाची फीस होती 1,00,000 रुपये आणि 10वीच्या वर्गातल्या मुलांची फीस होती 10,00,000 रुपये. अशा शाळेमध्ये तुम्ही आम्ही जाऊ शकू का? तुमचा माझा भाऊ जाऊ शकेल का? मग तिथं कोण जाणार? आमदार, खासदार, बिल्डर, डाकू, गुंड, तस्कर यांचीच लेकरं जाणार ना. कारण यांच्याकडेच पैसे असतात. आमदार, खासदार, बिल्डर आणि डाकू, गुंड, तस्करांच्याकडे त्यांचीच लेकरं तिथं जातात. तर अशा लोकांची श्रीमंत लेकरं तिथं बसलेली होती. त्यांच्या समोर मी ही कविता म्हणत होतो आणि ती मुलं हसत होती. आता इतक्या श्रीमंत मुलांच्या शाळेमध्ये फाटक्या शेतकऱ्यांवर कविता म्हणणाऱ्या मला कशाला बोलवलं असेल बरं? तर त्याचं कारण होतं. काय कारण होतं माहितीये? त्या शाळेचे शिक्षक होते सावंत गुरुजी म्हणून, कोकणातले. आणि ते सावंत गुरुजी जरा सामाजिक जाणीवेचे होते. त्यांना असं वाटलं की ही श्रीमंत कुटुंबातून आलेली मुलं आहेत, यांना सामाजिक जाणीव नाही, म्हणून दरवर्षी गॅदरिंगला ते एक थीम घ्यायचे, थीम. आणि गॅदरिंगचे सगळे कार्यक्रम त्या थीम भोवती गुंफायचे. ज्या वर्षी मला बोलवलं त्या वर्षी त्या शाळेच्या गॅदरिंगची थीम होती शेतकरी. शेतकरी ही थीम घेतली. त्या थीम भोवती सगळे कार्यक्रम गुंफले. वादविवाद स्पर्धा त्याच्यावर, कथाकथन स्पर्धा त्याच्यावर, नृत्य स्पर्धा त्याच्यावर, नाटकं त्याच विषयावरची. आणि मग गॅदरिंगला पाहुणा म्हणून कोणाला बोलवायचं? तर त्याच विषयावर बोलणारा असला पाहिजे. म्हणून तेव्हा नारायण सुर्वे सारखा मोठा कवी जिवंत होता. त्यांनी मुंबईत जाऊन सुर्वेंना विचारलं की आम्हाला असं असं गॅदरिंग घ्यायचंय, आमचा असा असा विषय आहे, पाहुणा कोण बोलवावा?
तर नारायण सुर्वेंनी तेव्हा सांगितलं होतं की शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त कविता इंग्रजीतनं लिहिलेल्या आहेत, इंग्रजीतला बोलवा, म्हणून त्यांनी बोलवलं होतं, म्हणून मी गेलो होतो, म्हणून ती कविता म्हणत होतो. पण तिथल्या मुलांनी ती कविता समजून घेण्याच्या ऐवजी ती मुलं हसायला लागली. म्हणलं का रे बाळांनो, का हसताय? ते म्हणले तुम्ही काय कविता म्हटली? म्हटलं काळ्या बापाचं हिरवं रानं, काळ्या माईनं पिकवलं सोनं, त्यांच्या घामाचा भाव लय सस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ते म्हणले म्हणून तर आम्ही हसलो. म्हटलं काय झालं? म्हटले तुमचा बाप काळा आहे का? काळ्या बापाचं हिरवं रानं अशी ओळ होती ना, तुमचा बाप काळा आहे का? म्हटलं हो रे बाळा. पुढची ओळ होती काळ्या माईनं पिकवलं सोनं, म्हणले तुमची आई पण काळी आहे का? म्हटलं हो रे बाळा, माझी आई काळी आहे, माझा बाप काळा आहे, उन्हात राबतात, शेतात राबतात, त्याच्यामुळे त्यांचा रंग काळाच असतो. त्याला विचारलं तुझी आई कशी आहे? म्हणलं गोरी पान आहे. चांगली गोष्टी आहे, आई गोरी असणे काय वाईट थोडंच. वडील कसे आहेत? म्हणलं आईपेक्षा गोरे पान आहेत. म्हटलं तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची मला कल्पना आली होती, पण तू हसलास का? म्हटलं मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं का? म्हटलं कारण नाही सांगता येत. म्हटलं हसतोस, तुला तुझ्या हसण्याचं कारण सांगता येत नाही, पागल आहेस काय, वेडा आहेस काय? म्हटलं नाही हो सर. म्हटलं का हसतो? म्हणलं सर नाही कारण सांगता येत, पण मला काळ्या माणसाचं हसू येतं. म्हटलं मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आहेस, तुला काही प्रश्न विचारू का? म्हणाला विचारा. म्हटलं आपल्या देशाला गुलाम कुणी बनवलं होतं रे? म्हणाला इंग्रजांनी. माहित आहे मला, आमच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे ते. म्हटलं भगतसिंग राजगुरू सुखदेवांना फाशी कोणी दिली होती रे? म्हणाला इंग्रजांनीच दिली होती. म्हटलं महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांना जेलात कोणी टाकलं होतं रे? म्हणाला इंग्रजांनीच टाकलं होतं. माहित आहे मला ते. म्हटलं इंग्रजांना इतिहासामध्ये प्रतिशब्द काय होता? म्हणाला गोरे. म्हटलं तुझा बाप कसा आहे? तुझा बाप कसा आहे? म्हटला गोरा. म्हटलं इंग्रज गोरे. म्हणाला हो. म्हटलं तुझा बाप गोरा. म्हणाला हो. म्हटलं इंग्रज देशाचे कोण होते? म्हणाला शत्रू. म्हटलं तुझा बाप कोण आहे? इथं मंत्रालयात, सचिवालयात, ऑफिसमध्ये, एसी मध्ये बसून भ्रष्टाचार करून या देशाला फसवून तुझी लाखो रुपयाची फीस भरून तुला या शाळेत पाठवणारा तुझा बाप या देशाचा कोण आहे? त्याला मान्य करावं लागलं शत्रू. म्हटलं पुढचा प्रश्न. म्हणाला काय? म्हटलं शत्रूला हसाव का मित्राला हसाव? म्हणला प्रश्नच नाही, शत्रूलाच हसाव. म्हटलं मग तुझ्या बापालाच हस, हस तुझ्या बापाला. मग त्याचा चेहरा जरा गंभीर झाला. म्हटलं हस ना. म्हटलं असं कसं काय म्हणाले तुम्ही? माझ्या वडिलांची चेष्टा करायला तुम्ही? म्हटलं तू आधी माझ्या काळ्या शेतकरी बापाला हसलास, तेव्हा माझ्या बापाची चेष्टा झाली, हे तुझ्या लक्षात नाही आलं का रे? आणि तुला कुणी सांगितलं म्हणलं गोऱ्या रंगाचं महत्व? आमच्या गावाकडे ये, खेडे गावात गोऱ्या माणसाला काय म्हणतात ऐक. म्हणलं काय म्हणतात? म्हटलं चावडीवर 4 माणसं बसलेली असली आणि शहरातून एखादा गोरा पान माणूस येऊ लागला की माणसं म्हणतात काय गोरं दिसायले, एखाद्या बाळातीन बाई सारखं. तो म्हणला असं का म्हणतात? म्हटलं त्याला कारण आहे. म्हणाला काय? म्हटलं मी स्वतः पाहिलं. माझी आई जेव्हा माझ्या सगळ्यात लहान भावाला जन्म द्यायला बाळंतिणीच्या खोलीत गेली, तेव्हा माझी आई आतमध्ये जाताना काळी होती. बाळंतपणाच्या निमित्तानं 15-20 दिवस 3 आठवडे आई खोलीमध्ये बंद राहिली. तिला बाहेर येता आलं नाही, आम्हाला कोणी आत जाऊ दिलं नाही. 3 आठवड्यानंतर आई हातामध्ये बाळ घेऊन त्या खोलीतून बाहेर आली. आई गोरी पान, तिच्या हातातलं बाळ गोरं पान. आईनं आमच्या बरोबर शेतात काम करायला सुरुवात केली. 8 दिवसात आई काळी, तिच्या हातातलं बाळ काळं. तो म्हणला असं कसं काय होतं? म्हटलं तुला माहित पाहिजे मॉडर्न इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याला की माणूस गोरा का होतो, काळा का होतो. म्हटलं का होतो? म्हटलं मी तुला सुरुवातीला म्हणालो ना की तुझा पालीसारखा पांढरा फटक रंग पाहून तुझ्या आई वडिलांच्या रंगाची कल्पना आली, तेव्हाच तुला कळायला पाहिजे होतं. म्हटलं कसं काय? म्हटलं पाल कुठं असते? म्हणला घरात असते. म्हणलं घरात कुठं असते? म्हणला भिंतीवर किंवा छतावर असते. म्हटलं तिला ऊन लागतं काय? म्हणाला नाही. म्हटलं पाऊस लागतो काय? म्हणाला नाही. म्हटलं मातीचा स्पर्श होतो काय? म्हणाला नाही. म्हटलं वारं वावधान लागतं काय? म्हणाला नाही. म्हटलं ऊन, वारा, माती, पाऊस ही काय आहेत रे?
म्हणाला पंचतत्व आहेत. म्हटलं पंचतत्व म्हणजे काय? म्हणाला पंचतत्व म्हणजे ईश्वराची रूप. म्हटलं ह्या ईश्वराच्या रूपापासून दूर गेला की माणूस गोरा होतो, आणि ईश्वराच्या रूपाजवळ उन्हात आला, मातीत आला की माणूस काळा होतो. त्याला म्हटलं तू आणखी काही प्रश्न विचारू का? म्हटला सर तुमच्या प्रश्नांची आता भीती वाटायली हो. म्हटलं नाही रे बाळा, सोपा प्रश्न आहे. म्हणाला काय? म्हटलं तुला आपल्या काही देवांची नावं माहित आहेत का? म्हणाला हो. म्हटलं सांग बरं. म्हणाला राम आहे. म्हटलं बरोबर आहे. म्हणाला कृष्ण आहे. म्हटलं करेक्ट आहे. म्हणाला विठ्ठल आहे. म्हटलं परफेक्ट आहे. म्हणाला कसं काय विठ्ठल परफेक्ट? म्हणलं विठ्ठल परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. रंगानं काळा आहे, वाणानं बुटका आहे, कमरेला धोतर आहे, अंगात बाराबंदी आहे, आणि एकादशीच्या दिवशी कमरेवर हात ठेवून माझ्या बापाची वाट पाहतो उभा असतो. तो परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. त्याला म्हटलं ज्या 3 देवांची नावं तू सांगितलीस त्या 3 देवांपैकी कोणता देव गोरा आहे? तर रामाचं वर्णन पुराणामध्ये घननीळ साबळा असं करण्यात आलेलं आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा असा होतो. त्याचं नाव कृष्ण नाहीये, त्याचं नाव वासुदेव आहे. पण अंगणात तो आणि त्याचा भाऊ बळीराम दोघं खेळायचे. बळीराम गोरा होता, हा रंगानं काळा होता वासुदेव, आणि लाडानं आई त्यांना रंगावरून हाक मारायची. बळीरामाला बोलवताना म्हणायची ए गोऱ्या इकडे ये, आणि या वासुदेवला बोलवताना म्हणायची काळ्या इकडे ये. आणि तेव्हा संस्कृत भाषा होती. संस्कृत भाषेमध्ये काळ्या म्हणायचं असेल तर कृष्णा असं म्हणावं लागतं. कृष्ण या शब्दाचा अर्थच काळा असा होतो. त्याला आपण श्री लावलं. श्री कृष्ण म्हणजे श्री काळ्या. बरोबर आहे. आणि त्याला म्हणलं ज्या देवाचं विठ्ठल तर परफेक्ट माझ्या बापासारखा आहे. त्याला म्हणलं ज्या देशात, ज्या धर्मात आणि ज्या संस्कृतीत राहतोस त्या देशाची, त्या धर्माची आणि त्या संस्कृतीची आराध्य दैवत काळी असताना आपण काळ्या रंगाला हसतो, म्हणजे आपल्या देशाला, आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला हसतो. हे तुझ्या लक्षात नाही आलं का रे? म्हणाला सर नाही. म्हटलं आता आलं ना? म्हणाला हो. म्हटलं मग आता माझ्या काळ्या बापाला हसणार नाहीस ना? म्हणाला नाही. म्हटलं माझ्या बरोबर टाळ्या वाजवशील ना? म्हणाला हो. मग त्याच्या टाळ्यांसह ते कडवं पुन्हा म्हटलं काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईनं पिकवलं सोनं, पण त्यांच्या कामाचा भाव लई सस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल. त्याला म्हटलं तुला गोड खायला आवडतं का कडू रे? म्हटलं सर असा काय प्रश्न विचारायले, कुणाला कडू खायला आवडतं का? म्हटलं तुला गोड आवडतं ना? म्हणाला हो. म्हटलं गोड पदार्थ कशापासून तयार होतो? म्हटलं साखरेपासून. म्हटलं साखर कुठून येते? म्हणलं डब्यातून. म्हणलं डब्यातून येत नाही, त्याच्या आधी ती दुकानात असते. म्हटलं माहित आहे मला. म्हटलं दुकानातून येत नाही, त्याच्या आधी ती सहकारी साखर कारखान्यात तयार होते. म्हटलं ते पण मला माहित आहे. म्हटलं साखर कारखान्याच्या आधी ही साखर कुठे असते माहित आहे का? म्हटलं कशी असेल तिथेच तर तयार होते. म्हटलं नाही, साखर कारखान्याच्या आधी ही साखर माझ्या बापाच्या शेतात ऊस नावाच्या वनस्पतीच्या रूपात उभी असते. तिला तलवारी सारखी दोन्हीकडून 2 पानं असतात. त्याला पाचट म्हणतात. माझा बाप दारं धरायला, पाणी द्यायला, त्याला भिजवायला आत जातो तेव्हा त्या पाचटीनं माझ्या बापाचं अंग कापतं, रक्त निघतं, जखमा होतात, पू होतो. माझा काळा बाप तिकडं शेतामध्ये अंगावर जखमा बाळगतो तेव्हा तुझ्या गोऱ्या बापाला साखर खायला मिळते. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, इथं डब्यात तुला साखर लागते गोड. तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, तीथ शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली,
तव्हा गावाला कुणी नवाली, जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तव्हा गावाला कुणी नवाली, कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी, या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी, गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.